मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांजा तालुक्यातील लांजा शहरातील माऊली सभागृह या सभागृहात होणारा हा जो कार्यक्रम आहे, आपल्यासमोर आपल्याला अनेक स्त्रिया बसलेल्या दिसत आहेत। तर ह्या स्त्रिया का जमलेल्या आहेत, हा कार्यक्रम कोणी आयोजित केलेला आहे आणि व्हिडिओ करण्यामागचा आपला उद्देश काय आहे। जेव्हा ह्या कार्यक्रमाविषयी आमच्याकडे माझ्या आईच्या आणि पत्नीच्या मोबाईलवर मेसेजेस आले आणि त्यांनी मला कल्पना दिली की असा असा कार्यक्रम आहे, आम्ही जाणार आहोत, तेव्हाच मला खूप कुतूहल वाटत होतं। ह्याचं कारण असं की हा कार्यक्रम आहे मंगळागौरीचा। मंगळागौरीच्या कार्यक्रमात कुतूहल वाटण्यासारखं काय, तर आजकाल जे कार्यक्रम मंगळागौरीचे सार्वजनिक ठिकाणी होतात ते एकतर कुठल्या तरी संघटनेने, संस्थेने किंवा राजकीय पक्षाने त्यांच्या स्वार्थासाठी आयोजित केलेले असतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अगदी त्यात स्पर्धेचं स्वरूप दिलेलं असतं, हजारोंची लाखोंची बक्षिसं ठेवलेली असतात, परंतु आपल्या संस्कृतीने सांगितलेला खरा आनंद कुठे मिळणार ह्याचा विचार करून सर्व स्त्रियांसाठी एक समान दर्जा, समान आनंद मिळावा आणि कुठेही स्पर्धात्मक त्यात दृष्टिकोन असू नये। बरं, ह्यात आयोजक जे आहेत म्हणजे पाध्ये कुटुंबीय, त्यांनी कुठेही त्यांचा स्वार्थ ठेवलेला नाही किंवा समाजातून अपेक्षा ठेवलेली नाही। या कार्यक्रमाला मिळालेला जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय अवर्णनीय आहे। खरं तर पाध्ये कुटुंबियांना हा कार्यक्रम ठेवण्याची काहीच गरज नव्हती, कारण मंगळागौरीचं संपूर्ण व्रत तर त्यांच्याकडे कोणाचं नव्हतं, ते केव्हाच कधीच झालं असेल। परंतु कुठल्या भावनेतून हा त्यांनी कार्यक्रम इतक्या भव्य स्वरूपात ठेवला आहे, त्यांचा काय उद्देश होता हे जाणून घ्यायची मला त्यांच्याकडून इच्छा आहेच। जे पुढे इंटरव्ह्यूज होतील त्यात आपण विचारणार आहोत की ही भव्यता का, तुमच्या मनात नेमकी काय इच्छा होती, तर तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि काय काय आपल्या सगळ्या महिला मंडळ इथे येऊन काय त्यांनी सादरीकरण केलेलं आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनल सबस्क्राईब करा यार, किती दिवस मी बघतोय, व्ह्यूज येत आहेत, तुम्ही व्हिडिओज बघताय पण चॅनल सबस्क्राईब करत नाही आहात। असं करू नका, चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मला जी प्रेरणा मिळते नवनवीन विषयांवर व्हिडिओ बनवायची, तर ती ह्यामुळे मिळते। सो प्लीज कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात मुख्य म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे तो जाणून घेऊया। नमस्कार काका। नमस्कार। सुरुवातीला आपला परिचय। माझं नाव सदाशिव गजानन पाध्ये, मुक्काम पोस्ट वेरवली खुर्द, तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरी। आजचा जो कार्यक्रम आहे त्याची संकल्पना तुमच्या घरात सुरुवातीला कोणाला सुचली? ही संकल्पना म्हणजे कौटुंबिक सगळ्या गोष्टीची ही चालू असताना, घडामोडी चालू असताना सौरभला ही संकल्पना सुचली आणि त्याला कारण असं झालं की गेल्या 7-8 वर्षामध्ये मिसेस माझी रिटायर्ड झाली, त्यानंतर तिला या अशा कार्यक्रमातनं तिला कौटुंबिक अडचणीमुळे भाग विशेष घेता आला नाही। फार आवडीच्या गोष्टी तिच्या या विषयामध्ये अडकलेल्या होत्या, तर त्यासाठी तिने सौरभनं तिला सांगितलं की आत्ता जरी झालं नाही तरी आपण एक दिवस तालुक्यातलं एकत्रीकरण करू आणि असा एक भव्य कार्यक्रम करण्याचा विचार करू आपण। त्यातून हा विषय सुरू झाला आणि त्याची यावर्षी जरा योग्य वेळ त्याला वाटली, त्यामुळे यावर्षी आत्ताच त्यानं ते श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच आपण हा विषय घेऊ म्हणजे जास्तीत जास्त उपस्थिती होईल असा त्यांनी विचार केला। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, उजळू पंचारती तिजला, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, श्रावण मंगळवारीला, घालू स्नाना
कंचुकी मौक्तिक मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी सुवासिनी मी तुला पूजिते जय देवी मंगळा गौरी कुंकुम तिलक माझ्या ललाटी मंगलमणी हे शोभती कंठी रत्न पाचूचा चूडा मनगटी स्त्री जन्माचे आहे वलेणे स्त्री जन्माचे आहे वलेणे तुझ्या कृपेने मला लाभले जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी। त्याची मिसेस ती सुद्धा डॉक्टर असताना तिलाही बऱ्याच इथल्या महिलांची ओळख झाली, बरेच पेशंट त्याच्यामध्ये आहेत, बरोबर। त्यातून एकत्रीकरण झालं तर आपल्या सगळ्या महिलांचा तालुक्याचा डाटा तयार होईल आणि त्यातून कुठल्याही विषयासाठी संपर्क साधायला सोपं जाईल। यातून त्यांनी या कार्यक्रमाचा विचार केला। राजापूरच्या गंगेवर सोन्याचा कळस दिनकररावांचं नाव घेतोय मला नाही आळस।
काय झालं? मी डॉक्टर सौरभ सदाशिव पाध्ये. मी MD आयुर्वेद आहे आणि लांजा शहरामध्ये माझी प्रॅक्टिस आहे आणि जोडूनच एक पन्हाळे गाव आहे, तिथे सुद्धा माझी प्रॅक्टिस चालू आहे. बरं, काकांनी सांगितलं की हा जो कार्यक्रम आजचा आहे त्याची कल्पना तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सुचली आणि आईसाठी खास करून आपण हा कार्यक्रम आज आयोजित केला, परंतु त्याचं इतकं भव्य स्वरूप ठेवण्याचा काय नेमका उद्देश? विषय खरा तर इथून सुरुवात होते की एक काळ आमचा असा होता की मला 2 मुलगे आहेत आणि दोघंही लहान होते. आत्ता एक 5 वर्षाचा आहे आणि आता एक 3 वर्षाचा आहे. आणि ते लहान असताना त्याच काळात माझी आजीसुद्धा बेडरिडन होती. त्यामुळे असं व्हायचं की कुठेही मंगळागौरीचा कार्यक्रम असला की सगळ्यात पहिली अडचण अशी असायची, घरी कोणीतरी थांबायचं आणि बाकी कुणीतरी जायचं. दुसरी अडचण अशी होती की वेळेची मर्यादा असायची. जनरली मंगळागौरीचा कार्यक्रम म्हटला की ती मंगळागौर जागवायची असते. प्रथेप्रमाणे हे सगळं होत असताना रात्री 11ला वगैरे सुरुवात व्हायची आणि मग पहाटेपर्यंत. आणि वयोमानान म्हणा किंवा दुसऱ्या दिवशीचे व्याप लक्षात घेता हे दरवेळेला शक्य व्हायचं नाही. त्यात मिसेस मुलं लहान असल्यामुळे तिलाही ह्या सगळ्यासाठी वेळ देता यायचा नाही. व्हायचं काय की दोघींना आवड भरपूर, माझ्या आईला पण आणि माझ्या मिसेसला पण. तर 1-2 वेळेला मी बघितलं की ते मोबाईलवर एखाद्या मंगळागौरीचे व्हिडिओ बघत होत्या आणि त्यांना असं कुठेतरी आतनं वाटत होतं की आपण इथे असायला पाहिजे होतं, आपण हे एन्जॉय करू शकलो असतो. त्याच वेळेला मी मनात ठरवलं की कधीतरी असं आपण वेळ काढून करूया की अशी वेळ ठेवूया की जसं माझ्या घरी हे प्रॉब्लेम होते तसे बाकीच्यांच्याही घरी असे प्रॉब्लेम असणार. काही म्हातारी माणसं असणार, काही छोटी मुलं असणार, मग त्या आयांना येता येत नाही, आज्यांना येता येत नाही. तर मी असं ठरवलं होतं की संध्याकाळी 4 ते 7 या वेळेतच आपण कार्यक्रम करायचा मंगळागौरीच्या खेळांचा आणि तो लांजात ठेवायचा की पूर्व विभाग पश्चिम विभाग दोन्ही कडची लांजातल्या मंडळींना ह्या कार्यक्रमाला येता येईल.
तुम्ही डॉक्टर असून सुद्धा वेळ काढून यात भाग घेतला, कसं जमतं? खरं बघायला गेलं तर आजकाल आपण बघतो की वेट लॉससाठी झुंबासारखे काही ऑनलाईन प्रोग्राम आपण बघतो. काय आहे वेगळं झुंबामध्ये? आज मंगळागौरीचे जर आपण खेळ बघितले तर शरीराचे सगळ्या प्रकारचे व्यायाम ह्याच्यामध्ये होतात. नुसते व्यायाम होत नाहीत तर त्याच्याबरोबर आनंद मिळतो. आपण माणसं सगळे एकत्र येतो, त्यातनं आनंद निर्माण होतो, व्यायामही होतो. म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम होत नाही तर मनाला सुद्धा एक नवी उभारी मिळते. रोजच्या आपल्या व्यापातनं आपण थोडेसे बाजूला येऊन एकमेकांशी हा आनंद शेअर करतो. आणि कुणीतरी असं म्हटलंय की जनरली आजकाल जे आजार निर्माण होतात, मध्ये मी एक डॉक्टर हिरेमठ सरांचं एक लेक्चर ऐकलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक असा स्टडी केला होता की जे आजकाल जे हृदयाचे आजार होतात तर ते टाळण्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे, तर त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही समवयस्कर माणसांनी म्हणा किंवा एकत्र आवडी असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र या, एकमेकांशी शेअर करा, बोला, हसा, खेळा, आनंद निर्माण करा. फक्त तुम्ही रोज चाललात, मी आज 5 किलोमीटर चाललो, हे केलं, ह्याने काही सगळे आजार जात नाहीत. ह्यातनं शेवटी आनंद निर्माण होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ॲज अ डॉक्टर मला ह्याही गोष्टी फार महत्त्वाच्या वाटत होत्या आणि मला असं वाटलं की आपण कुठेतरी या सगळ्याची सुरुवात करूया. आज मला एकंदरीत सगळ्यांचा उत्साह असा दिसला आणि काही जणांमध्ये अशी चर्चाही दिसली की असे कार्यक्रम दरवर्षी व्हायला हवेत. आणि तुमच्याकडून प्रेरणा घेऊन सुद्धा इतरांनी सुद्धा करायला हरकत नाही असं मी म्हणेन. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी मंगळागौरीचा कार्यक्रम असायचा, बायका जागवायच्या खेळ खेळून, आणि एकीकडे मला वाटते पुरुष मंडळी पत्ते खेळणं किंवा असं पण काही असायचं. तर पुढच्या वेळेला हा पण तुम्ही केलात कधी ऑर्गनाईज तर विचार करायला हरकत नाही. नक्की विचार करू, कारण यावेळेला हे ऑर्गनाईज करायला खरं म्हणाल तर आम्हाला खूप कमी दिवस मिळाले आणि यावेळेला हे ऑर्गनाईज करताना आमच्या डोळ्यासमोर एकच दृष्टिकोन होता की जे लांजामध्ये कार्यक्रम असल्यावर लांजा शहरातलेच लोक बऱ्यापैकी येतात, गावागावातल्यांना येता येत नाही. 4 ते 7 ही वेळ आयोजन करण्याचं एकमेव हेच कारण होतं की गावागावातल्या लोकांना सुद्धा येता यावं आणि त्यांची संख्याही वाढावी. कारण आज गावागावात आपण बघतो की जुन्या आता झालेल्या कार्यक्रमांमध्ये आपल्या ज्या नेवाळकर आजी होत्या तर त्यांचं तुम्ही वय सांगू शकणार नाही, इतका त्यांच्यामध्ये उत्साह होता. आणि जुन्या काळातली सगळ्या प्रकारची गाणी आणि ज्या काही त्यांनी सगळ्यांना ती गाणी शिकवली, त्याच्यावर ठेका शिकवला, त्यातनं आपल्याला हे लक्षात येईल की अशा कार्यक्रमांची आता खरंच इथून पुढे गरज आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला शिकता येईल. बरोबर. Hare
शेवटी पुन्हा एकदा हा खेळ घेऊया म्हणजे जाता आता सगळी लादी पुसून होईल. मी डॉक्टर कविता सौरभ पाध्ये. माझं MD रोगनिदान या विषयामध्ये झालेलं आहे, MD आयुर्वेद. आणि आता आमची लांजामध्ये मी आणि मिस्टर दोघांची पण प्रॅक्टिस आहे. बरं, सुरुवातीला मला जेव्हा या कार्यक्रमाविषयी कळलं तेव्हा मला असं वाटलं की स्वाभाविकपणे हा कार्यक्रम महिलांनीच ठरवला असेल, पण जेव्हा आत्ता इथे आल्यावर डॉक्टरांची चर्चा झाली तेव्हा कळलं की त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम ठरवलेला आहे. तर सुरुवातीला ह्या बाबतीत तुमच्या भावना काय आहेत? याबद्दल मला आत्ता मनामध्ये प्रचंड अभिमान आहे की माझे मिस्टर, माझे सासरे, माझ्या सासूबाई ह्या सगळे ह्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणारे आहेत आणि यातून सगळ्या पुरुषांनी प्रेरणा घ्यायला हवी. घरातले पुरुष याच्यामध्ये पुढाकार घेऊन
अजिबात नाराजी न व्यक्त करता सोडायला आणायला आनंदाने तयार होतात, तेव्हाच बायका तिथे जाऊन मनमुराद आनंद घेऊ शकतात. आणि हा आनंद घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये जे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात, तर त्या हॅपी हार्मोन्समध्ये इतकी जादू आहे की त्यांचे वर्षानुवर्ष चालत आलेले आजारसुद्धा निम्म्याने जवळजवळ कमी होतात. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे अगदी आपल्याला तंतोतंत पटतं यातून. खरंय. आत्ता आम्ही भरपूर खेळलो आणि माझ्या मैत्रिणी सगळ्या बोलत होत्या माझ्याशी. एक त्यातली म्हणाली, आणि ते अतिशय खरं आहे, की आपलं शरीर किती लवचिक आहे हे एखाद्या मंगळागौरीला गेल्याशिवाय याची जाणीव होत नाही, याबद्दलची जागरूकता मनात येत नाही. रोजचं जे आपलं रुटीन आहे ते करताना आपण शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या इतके रिजिड झालेलो आहोत, तर ती रिजिडिटी कुठेतरी कमी व्हायला हवी आहे. मनाची फ्लेक्झिबिलिटी आणि शरीराची फ्लेक्झिबिलिटी ही जास्ती येण्यासाठी ह्या सगळ्यामध्ये सहभाग घ्यायला हवा. महिलांनी जास्तीत जास्त करून सहभागी व्हायला हवं. नवीन मुलींना किंवा नवीन लग्न झालेल्या बायकांना मला याच्यामध्ये हे त्यांना रिलेट करून द्यायचं आहे की मंगळागौरीचे खेळ हे कुठेही मागासलेपणा किंवा गावंढळपणा असं काही नाही आहे. तर हे तुम्ही अगदी छान रिलेट करू शकता, आणि रिलेट होतच आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एरोबिक्स करता, कारण हातापायाचे सगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. वेट ट्रेनिंग आहे काही खेळांमध्ये, जसं की आता तुम्ही बघाल पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं असेल, दही वडा, बटाटे वडा वगैरे असे बरेच खेळ आहेत. तर वेगळं आपण वेट ट्रेनिंग म्हणजे काय करतो हाच प्रकार आहे. एरोबिक्स आहे, वेट ट्रेनिंग आहे. त्यानंतर कार्डिओ म्हणजे आपण कार्डियक हेल्थ सुधारण्यासाठी वेगळं ट्रेडमिल घरात विकत घेऊन त्याच्यावर धावण्यापेक्षा ह्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि त्याने तुमची कार्डियक हेल्थ चांगली ठेवा. त्यानंतर मानसिक आरोग्य हे बायकांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जर त्या मानसिकरित्या सबळ असतील किंवा मानसिकरित्या त्या आनंदी असतील तर ती बाई अख्खं घर आनंदी ठेवू शकते. तिचा आनंद हा आपला समाज घडवण्यामध्ये, नवीन पिढी घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे महिलांना आनंदी ठेवा, महिलांना सहभागी व्हायला द्या आणि महिलांनी या संधीचा उपयोग करून घ्या. मला येत नाही, मी कशाला जाऊ, हे सगळं बाजूला करायचं आणि नवीन गोष्टींशी हे सगळं रिलेट होतंय, हे आपल्या पूर्वजांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे आधीच, तर आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊया. जुनं ते सोनं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तर त्यानुसार ह्या सगळ्याचा जास्तीत जास्त फायदा करूया.
संयोगिता सदाशिव पाध्ये, माहेरची भिडे, सुनीता भिडे. अच्छा. प्रायमरी शिक्षिका होते मी. बरं. आणि 17 साली VRS घेतली. VRS घेतली. हां. काय कारण? माझ्या सासूबाई आजारी होत्या, जाग्यावर होत्या. मुलाचं लग्न झालं होतं नुकतंच. अच्छा. म्हणजे मग त्या दोघांचं करिअरचं वय होतं ते. मग घरात एक जण स्थिर झाला की सगळं कुटुंब स्थिर होतं. बरं. हा विचार करून मी VRS घेतली. पुरेशी नोकरी झाली होती. बरं. सगळेजण या कार्यक्रमासाठी एवढ्या पावसातून शेजारच्या लांबून लांबून गावातून अशी सगळी माणसं आली आणि म्हणून तो कार्यक्रम इतका सुंदर यशस्वी झाला. खरं तर गेले 3-4 वर्षापेक्षा सुद्धा जास्ती की आम्हाला असं वाटायचं की मंगळागौरीला जावं, खूप खेळावं. कारण माझी सूनबाई पण हौशी आहे, तिलाही आवड आहे खेळायची, टिपऱ्या खेळायची, जिम्मा फुगड्या. आणि आम्हाला दोघींना वाटायचं की आपण जाऊन खेळावं. पण व्हायचं कसं, आमच्या घरच्या अडचणी होत्या, मुलं लहान होती, आजारपण घरात होती. आणि मग यावर्षी मुलं ही मोठी झाली. मग तेव्हाच माझा मुलगा म्हणाला होता, तुम्हाला हौस आहे दोघींना, आपण कार्यक्रम करूया आणि सगळ्यांना बोलूया. बरोबर. आम्ही बोलावलं आणि आमच्या शब्दाला मान देऊन सगळे आले. खरंय. हां, हा सगळ्यांचा मोठेपणा. आणि अगदी छोट्या मुली आल्या, तशाच 75-80 वर्षाच्या सुद्धा महिला आल्या. खरंच म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला त्यामुळे. खरंय. तुम्ही महिलांसाठी हा कार्यक्रम उपलब्ध करून काय मिळवल्याचं समाधान आहे तुम्हाला? सगळ्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या, सगळे एकत्र आलो आम्ही. आणि आपल्या तालुक्यातल्याच बायका आपल्याला माहिती नसतात काय काय वेळा. तसं एकमेकीला भेटणं आमचं तर होतच नाही, त्यामुळे नाती कळत नाहीत. जवळजवळच्या आम्ही बायका असलो तरी एकमेकीला नाती पण कळत नाहीत. त्यामुळे आम्ही सगळ्याजणी एकत्र आलो, गप्पा झाल्या, फुगड्या झाल्या आणि अतिशय सुंदर असं मानसिक समाधान मिळालं. आणि शारीरिक आनंद म्हणजे एक्झरसाइज म्हणतात की झाली, तो झुंबा वगैरे करतात. बरोबर. हां, तर त्यापेक्षा हे खूप सुंदर झालं. खरं. हां. नव्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? नव्या पिढीला सांगू आम्ही की हे जुने खेळ जे आहेत सर्व प्रकारचे, त्यातून आनंद हा मिळतोच आहे आणि शारीरिक व्यायाम होतो. त्यासाठी वेगळा व्यायाम करायला लागत नाही. आणि हा जो आनंद आहे हा अगदी चिरकाल टिकतो की तेवढ्यापुरता व्यायाम केला आणि आनंद संपला असं नाही. त्या दिवशी काय गंमत झाली हे जे मनाला आनंद असतो, पुन्हा पुन्हा आठवून आपण गप्पा मारतो, तर ह्या चिरकाल टिकणारा आनंद मिळत असतो ह्यातनं. बरोबर.
नेमके कुठले कुठले खेळ खेळले गेले, एकदा थोडक्यात त्यांची नावं. आज टिपऱ्या झाल्या, झिम्मा झाला, फुगड्या झाल्या, फेर धरून झाला, काथवट काणा झाला, तुझी आई मुठी की माझी आई मुठी हे झालं. नंतर जावाजवान सवतींचं भांडण झालं. असे खूप खेळ झाले आणि हे जर खेळले गेले नाहीत ना तर ते विस्मरणात जातात. म्हणजे नेमकं त्याला गाणं कुठचं म्हणायचं, तो खेळायचा कुठचा हेही लक्षात राहत नाही. त्यामुळे हे खेळ खेळले गेले पाहिजेत आणि त्यातली ती गंमत घेतली पाहिजे. खरं आहे. आज हा सुंदर कार्यक्रम तुमच्या कुटुंबियांनी तुम्ही सर्वांनी मिळून नियोजित केलात आणि तो उत्तम प्रकारे पार पडला, याचा आम्हालाही आनंद आहे. आणि असेच कार्यक्रम भविष्यात होत राहोत अशी आपण प्रार्थना करूया. खूप खूप धन्यवाद. अथर्व, तुलाही खूप खूप धन्यवाद की तू हे सगळं शूट केलंस. आजचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर तुमची काय भावना आहे? अतिशय आनंद होतोय की खूप छान प्रकारे हा कार्यक्रम सगळ्या महिलांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला. सगळ्या आवर्जून आल्या. भरपूर पाऊस आहे आत्ता लांजामध्ये आपण बघतोय, पण ह्या सगळ्या अडचणीतनं त्या आल्या, आनंद घेतला आणि सगळ्यांचे चेहरे जाताना जे आनंदी दिसत आहेत, तर ह्यासारखा सगळ्यात मोठा आनंद कुठला नाही. आणि मला आत्ता जेवायची सुद्धा इच्छा नाही आहे, इतका मला आनंद झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय आपण चांगल्या गोष्टी समाजात करत असतो किंवा अनेक चांगल्या गोष्टी समाजात होत असतात, पण ह्या कुठेतरी प्रोजेक्ट होणं गरजेचं असतं. तर आमचा जो मित्र आहे अथर्व हर्डीकर, ह्याचे सगळेच व्लॉग आम्ही बघतोच, तुम्हीही सगळ्यांनी बघा. आणि प्रत्येक व्लॉगमधून काहीतरी घेण्यासारखं असतं. म्हणजे मॉरल नाही अशी त्याची कुठलीच गोष्ट नसते. प्रत्येक गोष्टीला तात्पर्य आहे, प्रत्येक गोष्टीला एक बेस आहे, प्रत्येक गोष्टीचा त्याचा अभ्यास असतो. तर त्यानुसार सगळ्यांनी आवर्जून बघा. आणि आम्ही हे जे काय केलं आहे याचं कुठेतरी मोठं प्रोजेक्ट होण्यापेक्षा ह्यातनं जे घेण्यासारखं आहे, ह्यातनं जी प्रेरणा घेण्यासारखी आहे, जास्तीत जास्त महिलांनी हे खेळ खेळावेत ही जी गोष्ट आहे, तर ह्यासाठी मी आधी अथर्वचे खूप आभार मानते की तो स्वतःहून वेळ काढून आला. त्याने सुद्धा आम्हाला याबद्दल चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळे भरपूर धन्यवाद. आणि अथर्वच्या आईचे, पत्नीचे, सगळ्या कुटुंबाचे भरपूर आभार. येस, थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि असेच उपक्रम तुमच्याकडून घडत राहोत, त्याचप्रमाणे तुमच्याकडून प्रेरणा घेऊन लोकसुद्धा करत राहोत. ती म्हणजे नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी खूप पैसा लागत नाही, तर लागतो असा मनाचा मोठेपणा, जो डॉक्टर सौरभ पाध्ये आणि त्यांच्या कुटुंबांकडे आहे. कोणताही राजकीय पाठिंबा नाही, संस्था नाही, बॅनर नाही, फक्त आईच्या आणि पत्नीसाठीचं निस्वार्थ प्रेम आहे. हा व्हिडिओ मी करतोय कारण हे क्षण फक्त अनुभवायचे नसतात, ते जपून ठेवायचे असतात आणि शेअर करायचेही असतात. पाध्ये कुटुंबाला आपण मनापासून सलाम करूया. अशाच मनापासून साजऱ्या होणाऱ्या सणांची वाढती परंपरा व्हावी हीच शुभेच्छा. धन्यवाद.